नमस्कार मंडळी, मी सूरज गाणेकर स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉग मध्ये। सकाळचे वाजले होते 7:30 म्हणून मी निघालो देवाची फुलं आणायला कुवारबावला। फुलं घेऊन झाली म्हणून म्हटलं चला नाश्ता करूया। नाश्ता करायला आलो मी माळी स्नॅक्स सेंटरवर। मला खायचं होतं ते उपीट। नाश्ता करायचा चांगला स्पॉट आहे इथे, पण सकाळी लवकर यायला लागतं मित्रांनो। हे समोर आपलं रेल्वे स्टेशनचा बस स्टॉप आहे हायवेवर, आणि हा इकडे आपल्या पाठी त्याच्याच अपोजिट रस्त्याच्या पलीकडे नाश्त्याचा स्टॉल आहे। पहाटे 3-3:30ला चालू होतो, म्हणजे 3:30ला ऑलमोस्ट चालूच होतो ते। नाश्ता संपेवर म्हणजे 9 ते 10 वाजेपर्यंत चालू असतो। नक्की एकदा व्हिजिट करा। आता आपण जाऊया पुढे। एका महत्त्वाच्या कामासाठी आलो होतो, म्हणजे एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचं होतं। आपण ते पुढे जाऊन आता बोलूया। व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे, रेल्वे स्टेशन पासून जो नवीन कॉन्क्रीटचा रस्ता चालू होतो, हे पाटी रेल्वे स्टेशन आहे, तर दोन्ही साईडने रस्ता ऑलमोस्ट झालेलाच आहे चांगला। पण प्रॉब्लेम असा होतोय, इकडून सुद्धा वाहनं येत आहेत जात आहेत, आणि ह्या रोडने सुद्धा वाहनं येतात जात आहे बघा। त्यामुळे हे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत। कारण बाजूला शाळा, दवाखाने, पेट्रोल पंप आहे। एकतर इथे काय करावं लागणार आहे, एकेरी मार्ग तरी करावा लागणार आहे दोन्ही साईडने, किंवा एकच रस्ता चालू ठेवावा लागणार आहे। आता या साईडने पण इकडून सुद्धा गाड्या येत आहेत उजव्या हाताने, म्हणजे रत्नागिरीकडे खाली जाणार आहे। वरतून सुद्धा येत आहेत गाड्या, आणि खालून वर सुद्धा जात आहेत। गाडीवाल्यांचा काय दोष नाही याच्यात, कारण काय इथे मार्कच लिहिलं नाही की डायव्हर्जन वगैरे कुठे काय। अशाच नवीन व्हिडिओजसाठी लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।